इकडे मुंबई भाजप कोर कमिटीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह काही आमदार या बैठकीला उपस्थित राहतील। लवकरच भाजपचा मुंबई अध्यक्ष देखील बदलला जाणार असल्याचं या बैठकीमध्ये ठरणार आहे। त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्त्व आहे। तर मुंबई भाजप कोर कमिटीची थोड्याच वेळात प्रथा परंपरेनुसार या दोन्ही पदावर मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या बाबतीतली चर्चा कोर कमिटीमध्ये पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर त्याची प्रक्रिया होऊ शकते। अजून तरी या विषयामध्ये कोर कमिटीत चर्चा झाली नाही। केंद्र आणि महाराष्ट्राची कोर कमिटी केंद्राच्या आदेशानुसार याबद्दलचा निर्णय आणि चर्चा करेल। हा निर्णय संघटनेने घ्यायचा आहे आणि मी संघटन शरण आहे। संघटनेचा निर्णय तो पूर्णपणे आम्ही सगळे त्याला फॉलो करू। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेऊयात। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, ही बैठक किती महत्त्वाची आहे? मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। नक्कीच अमोल, जर का पाहायचं तर मुंबई भाजप असेल किंवा मग महाराष्ट्र भाजपमध्ये देखील आपल्याला सध्याला निवडणुकीचे अंतर्गत वारे जे आहेत ते वाहताना पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं बैठकींचा सिलसिला होताना दिसतो आहे। सध्याला जर का परिस्थिती पाहायची तर आज मुंबई भाजपची आपल्याला कोर कमिटीची बैठक होताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये सध्याला जर का पाहायचं तर गोपाळ शेट्टी असेल, मनोज कोटक असतील, संजय उपाध्याय असतील, सोबतच काही आमदार आहेत ते देखील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील। सध्याचे जे मुंबई भाजप अध्यक्ष आहेत ते आशिष शेलार आहेत आणि सध्याला ते मंत्री झाले। त्यामुळे एकूणच भाजपचं जर का संविधान पाहायचं किंवा भाजपचे जर का गोष्टी पाहायच्या तर एक पद एक व्यक्ती अशा प्रकारचं त्यांचं संविधान हे सांगितलं जातं आणि त्यामुळेच भाजप अध्यक्ष जो आहे मुंबई भाजप अध्यक्ष तो बदलण्यासाठी देखील हालचाली आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आहेत। त्या अनुषंगानं ही भाजपची बैठक ही महत्त्वाची आहे। एकूणच कोर कमिटीच्या या बैठकीमध्ये कोणाचं नाव पुढं करायचं या संदर्भात देखील चर्चा होताना पाहायला मिळू शकते। दुसरीकडे मंत्री आशिष शेलार यांच्या देखील अभिनंदनाचा ठराव जो आहे तो आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळू शकतो। एकूणच शुभेच्छांचा ठराव देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकेल। नक्कीच अभिषेक, तुमच्याकडून अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।